परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकरजी, आमदार प्रकाश शिंदेजी, प्रकाश दरेकरजी, गणेश ठाकरजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षी या ठिकाणी श्री गणेशाचं दर्शन घेण्याकरता मी येत असतो। यावर्षी विसर्जनाच्या दिवशी येण्याची संधी मिळाली, तर मला अतिशय आनंद आहे की विसर्जनापूर्वी या ठिकाणी मी पोहोचलो आणि श्री गणेशाचं दर्शन मला घेता आलं। श्री गणेश विघ्नहर्ता आहे, त्यांना त्यांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनातले विघ्न दूर करावे, सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या हातून चांगली कार्य ही श्री गणेशाने करून द्यावी, एवढंच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय श्री गणेश। भावपूर्ण मांगल्यमय वातावरणामध्ये बाप्पाचं पूजन केलं, बाप्पाचं नमन केलं। त्याच भावपूर्ण वातावरणामध्ये दुःखदांतकांना आज विसर्जन होत आहे, परंतु दुःखहर्ता गणराज असल्या कारणानं आमच्या मंडळाचे पदाधिकारी असतील, त्या विभागातील जनता असतील, त्यांचं दुःखहरण व्हावं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख यावं अशा प्रकारची बाप्पाचरणी आम्ही प्रार्थना करतोय आणि विराजमान झालेल्या बाप्पाला निरोप देतोय। गेली अनेक वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, ते आता विरोधी पक्षनेते असताना आणि उपमुख्यमंत्री असताना दरवर्षी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते पूर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येतात आणि ते आल्यानं बाप्पाच्या ह्या उत्सवामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, गणेश भक्तांमध्ये एक आनंदाचा उत्सव निर्माण होतो। 28 वर्ष मांगल्य भावपूर्ण वातावरणामध्ये आम्ही बाप्पाची मूर्ती विराजमान करतो। खास करून या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी तीच मूर्ती आम्ही पूजनासाठी आणतो आणि मोठ्या प्रमाणात लाखो भाविक लोक तिथं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि येणारं वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं अशी आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो। आणि बाप्पाला निरोप देत असताना, भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देत असताना, बाप्पा आमच्या काही चुकी झाल्या असतील त्या आम्हाला माफ कर आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या हातून चांगली सेवा घडण्यासाठी, समाजाची सेवा घडण्यासाठी ताकद आणि आशीर्वाद दे अशा प्रकारची बाप्पाचरणी आम्ही नतमस्तक होऊन प्रार्थना करतो। धन्यवाद।